MPSCचा ड्रग इन्स्पेक्टरचा पेपर फुटला होता हे काल MPSCला मान्य करावं लागलं. इंजिनिअरिंग मेडिकलच्या भरमसाठ फीज भरू न शकणाऱ्या महत्त्वाकांक्षी विद्यार्थ्यांसाठी एकच पर्याय शिल्लक राहत होता, तो म्हणजे या स्पर्धा परीक्षांचा. आणि त्यामध्येच अशा प्रकारचे गैरव्यवहार होऊ लागल्यामुळे आता या विद्यार्थ्यांमध्ये खूप मोठ्या प्रमाणात नैराश्याचं वातावरण पसरलेलं आहे आणि त्यामुळे या घटनेचे जे पडसाद आहेत ते साधेसुधे नाहीत. MPSC हा अभेद्य बालेकिल्ला आहे. MPSC कधी विद्यार्थ्यांच्यावर अन्याय होऊ देत नाही. MPSCचे पेपर कधी फुटत नाहीत. MPSCची व्यवस्था ही खूप पारदर्शक आहे. हा जो विद्यार्थ्यांचा मागच्या 30 वर्षांपासूनचा विश्वास होता त्याला काल आरपार तडा गेलेला आहे. MPSCच्या या बालेकिल्ल्याला भगदाड पाडून काही प्रस्थापित गिधाडं आत शिरलेली आहेत आणि गोरगरीब कष्टकरू विद्यार्थ्यांच्या हक्काच्या ज्या नोकऱ्या आहेत त्यांचे लचके तोडण्याचं काम हे गिधाडं आता करू लागले आहेत. आणि त्यामुळे आपण आता शांत बसून चालणार नाही, आपण सुद्धा आवाज उठवायला हवा. मी हा व्हिडिओ 4 प्रमुख कारणांसाठी बनवत आहे. पहिलं म्हणजे ज्या लोकांनी हा गैरव्यवहार समोर आणला, MPSC किंवा सरकारकडून त्यांच्यावर जे दबाव आणण्यात आले त्याला न जुमानता त्यांनी हा गैरव्यवहार समोर आणला, त्यांना यश आलं, त्या सर्वांचे मला आभार मानायचे आहेत. दुसरी गोष्ट म्हणजे हा जो गैरव्यवहार समोर आलेला आहे तो ज्या विद्यार्थिनीकडून पेपर फोडण्यात आलेला होता तिच्या मूर्खपणामुळे हा गैरव्यवहार समोर आलेला आहे. तर इथून मागे ज्या एक्झाम झाल्या त्याच्यामध्ये कोणताही गैरव्यवहार समोर आला नाही, म्हणजे त्या एक्झाम पारदर्शक झाल्या का, हा खूप मोठा प्रश्न इथे निर्माण होत आहे. तिसरी गोष्ट म्हणजे जे MPSCचे चेअरमन किंवा MPSCचे जे सदस्य आहेत ज्यांच्या अध्यक्षतेखाली हा ड्रग इन्स्पेक्टरचा पेपर झाला होता आणि त्याच्यामध्ये अशा प्रकारचा गैरव्यवहार समोर आलेला आहे. तर या घटनेची नैतिक जबाबदारी स्वीकारून MPSCचे चेअरमन आणि सदस्यांनी राजीनामा दिला पाहिजे किंवा सरकारने त्यांना सॅक केलं पाहिजे. कारण या सदस्यांमार्फत किंवा या चेअरमन आणि सदस्यांमार्फत जी एक्झाम पुढील कंडक्ट केली जाईल त्यावरती विद्यार्थ्यांचा विश्वास नसणार आहे, कारण या विश्वासाला काल तडा गेलेला आहे. आणि चौथी गोष्ट म्हणजे मला विद्यार्थ्यांना आवाहन करायचं आहे की आपल्या सर्वांच्याकडे फोन आहेत आणि आपण सर्वांनी या घटनेचा निषेध करणारे, त्याचबरोबर MPSCचे चेअरमन आणि सदस्यांचं उत्तरदायित्व मागणारे, त्यांचे रेजिग्नेशन मागणारे व्हिडिओज आपण सर्वांनी बनवावेत आणि सरकारवरती प्रेशर आणावं, तेव्हाच आपल्या मागण्या मान्य होतील. धन्यवाद.